नामदेव महाराज म्हणायचे, देवा पायाजवळ नको, तुझ्या पायाशी नको, मग तुझे भक्त ज्या पायरीवर पाय देऊन येतील ना पांडुरंगा, त्या पायरीमध्ये माझी जागा असू दे म्हणायचे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. नामदेवराय म्हणायचे आम्ही पायरी आहे. आणि म्हणून जे कोणी नसते आता इथे तर सगळे जाणारे आहे, पण जर कुणी गेलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो की पंढरपूरला गेल्यानंतर वारकऱ्याला नाही पांडुरंगाचं एक वेळ दर्शन घडलं तरी चालतं, पण नामदेव पायरीचं दर्शन झाल्याशिवाय वारकऱ्याची वारी पूर्ण होत नाही. हे आमच्या नामदेवरायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून नाम देव किंबहुना नाम हाच देव लक्षात ठेवा. म्हणून नामदेव. म्हणून एक छोटासा अभंग आहे, मला गाणं येत नाही. महाराजांच्या बरोबर राहून राहून जे प्रसाद म्हणून मिळालं कधी कधी भजनात गाण्यासाठी, त्यामुळे गाणं म्हणून बघू नका. बाबा महाराजांनी जो आशीर्वाद दिला, कारण त्यांचा आशीर्वाद फार, मी खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा जेव्हा कीर्तनाला आम्ही भेटायचो तेव्हा आतल्या ग्रीन रूम मध्ये गेलं की महाराज असं पाठीवरून हात फिरवायचे आणि विचारायचे, अभया बरा आहेस ना बाबा. हा जो बरा आहेस ना बाबा हा जो शब्द आहे ना, तो पुढच्या कीर्तनापर्यंत पुरायचा महाराज. एवढं प्रेम होतं त्या शब्दामध्ये. नाम याचे माझं महाराजांबरोबर बराचसा काळ गेलाय, त्याच्यामुळे थोडं ती नक्कल नाहीये, ते अनुकरण आहे. आणि माणूस हा अनुकरण प्रिय आहे. मुंबईच्या सचिवालयात तुम्हाला माहितीये लेट पोस्टर ठेवलं जायचं. एकदाच काय झालं, नेहमी डिस्प्ले नाहीये, माझं जे काय आहे ते माईक आणि हेडफोनवरच आहे. तुम्ही सगळे पत्रकार आहात आणि मीडिया, इलेक्ट्रिक मीडियावाले आहात, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जे महाराजांच्या मुखातून माझ्या कानावर आलं ते मी एकाग्रतेने श्रवण केलं, वाजवलं, आणि वाजवता वाजवता माझ्या मुखामध्ये केव्हा आलं हे माझं मलाही कळलं नाही. नाम याचे प्रेम केशवची जाणे, 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 केशवासी राहणे नाम या पाशी, केशवासी राहणे नाम या पाशी, केशव तुझे नाम, नाम तू केशव, केशव तुझे नाम, नाम तू केशव, केशव तुझे नाम, नाम तू केशव, केशव तुझे नाम, नाम तू केशव. काय मागितलं पांडुरंगाकडे? पांडुरंगा आम्ही काय मागतो? शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा बंगला माझा व्हावा, हे मागणं आहे का? प्रेम भक्ती भाव, भक्ती भाव मागत से. दुसरं काही प्रापंचिक मागणं मागण्यासाठी संत आणि देव नाहीत लक्षात. ते कमवायला तुम्ही समर्थ आहेत, नाही तर देवळाच्या बाहेरही भिकारी, देवळाच्या आतही भिकारीच. देवळाच्या बाहेरचा एका वेळापुरतं मागतो, आतला पिढ्यासाठी मागतो, ते नाही मागायचं. भक्ती भाव, भक्ती भाव मागत से, केशव तुझे नाम, नाम तू केशव, केशव तुझे नाम, नाम तू केशव, केशव तुझे नाम, नाम तू
हे प्रेम आहे का? तिचं माझ्यावर म्हणून माझं तिच्यावर? अरे हे प्रेम नाही, हा प्रेमातला व्यवहार झाला. दुकानात गेलं, 10 रुपये दिले, पाहिजे ते घेतलं, ते नाही, ते प्रेम नाही. लक्षात ठेवा, माझं त्याच्यावर आहेच. त्याचा असू दे किंवा नसू दे, तो माझ्याशिवाय जगू शकत असेल, मी त्याच्याशिवाय नाही, त्यानं जगावं, पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्याला म्हणायचं प्रेम. कदाचित तुमच्या प्रेमाच्या व्याख्येत हे प्रेम बसणार नाही, पण परमार्थाच्या व्याख्येमध्ये हेच प्रेम बसणार.